बॉडी बिल्डिंग खर्चिक गेम आहे. हो हो, मला पण माहिती किती खर्च लागतो, खूप खर्च लागतो. तर मी करायचो खूप सॅक्रिफाईस करून करून करून, हे काम कर ते काम कर, म्हणजे कोणाला सपोर्ट नाही घेतला, मी सेल्फ केलं. मी खूप जण माझे खूप एक्सपिरियन्स पण बघितले आहेत की पोरीच्या चक्कर मध्ये खूप पोरं गेले. असं नाही की पोरी वाईट आहेत, पण तुम्ही एवढा फोकस नको द्या त्यांच्यामध्ये. मग त्या क्रिएटिव्हली फक्त तुमच्या बॉडीत थोडासा वॉटर होल्ड होतो बस, बाकी काय नाही होत. आणि थोडीशी स्ट्रेंथ वाढते, तेवढा काय तो मसल मास वगैरे नाही वाढत. पण ट्रॅपला खूप खर्च होतो. एक अंदाज माझं ऑफ सीझनलाच 30च्या वर जातं. काय बोलतो? हा, नेमकाच मायक्रोन्यूट्रियन्स आणि प्रोटीन मध्येच 20,000 रुपये जातात. जर पैसाच नसणार तर बॉडीच नाही बनणार. बरोबर. मग तेवढे पैसे काढायचे, घरी द्यायचे, मग स्वतःसाठी ठेवायचे, थोडा बाहेरचा खर्च ते पण करायचं. ऑल अबाउट माइंडसेट केल्यानंतर बॉडी बिल्डिंग. माइंडसेट खूप मोठा गेम आहे बॉडी बिल्डिंग. या मुलाखतीचे प्रायोजक आहे बटरेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बटरेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरे फिटनेस मंत्रा या आपल्या आवडत्या आणि हक्काच्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. या मुलाखतीचे प्रायोजक आहे बटरेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. तर आज नेहमीप्रमाणे एक नवीन बॉडी बिल्डर तुमच्या समोर मी घेऊन आलोय. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी ज्युनियर मुंबई श्रीचा किताब पटकाविणारा शुभम सकपाळ. तर खूप युवा बॉडी बिल्डर आहे. त्याच्याकडून आज तरुणांना खूप काही गोष्टी शिकण्याजोग्या या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. शुभम, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आय थिंक तुझा हा पहिलाच एक्सपिरियन्स असेल असा कॅमेऱ्यासमोर बोलायचा. मला एक चेअरवरून ते जाणवलं तुझ्या. शुभम, बॉडी बिल्डिंग एक ग्लॅमरस गेम आहे. एक तुझं वय फार कमी आहे. आता तुझं 21 रनिंग चालू आहे. तुझ्या वयातले मुलं आज बघायला गेलं तर PUBG मध्ये बिझी आहे, पण तू आज बॉडी बिल्डिंग मध्ये बिझी आहे, जिम मध्ये बिझी आहे. तर तुझी ही जर्नी कशी स्टार्ट झाली? यापूर्वी मला सगळं सांग की तुझं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज कोठे कंप्लीट झालं? माझा जन्म आपला मुंबई लालबाग परेल मध्ये झाला. बर. आणि मी प्रॉपर धोबीघाट मध्ये राहिलाय. आणि मी शिकलो सीताराम माध्यमिक शाळा. कॉलेज माझं NM जोशी मधनं झालंय. आणि बॉडी बिल्डिंग म्हणजे बॉडी बिल्डिंग नाही करायचो मी, माझं असंच मला आवड होती की ऍप्स वगैरे, तर असंच बघायचो आर्नोल्ड वगैरेची मूवी. नंतर मला सर्वात जास्त आता सीबम आवडायचा, क्रिस बमस्टेड. 2019 ला त्यांनी काय टायटल मारलेली, तिथून मी इन्स्पायर झालो आणि मी जिम तेव्हापासूनच चालू केली 2019 पासून. मग करत गेलो, आवड वाढत गेली. पण एवढं तेव्हा माहित नव्हतं की कसं काय खायचं. तर होते मित्र, सांगितलं की गेन कर वगैरे, तर मी थोडा डर्टी वगैरे गेन केला. मग डर्टी गेन केला. त्याच्यानंतर मला समजायलाच नाही की कसं काय करायचं. त्यानंतर IFSA ला मी आपला क्लासेस लावला फिटनेसचे. तर तिकडे मला भेटले अश्विन कांबळेकर. तर त्यांनी बोललं की तू या माझ्याकडे, मी तुला शिकवतो. तर त्यांनी गाईड केलं मला. तर माझी हळूहळू प्रोग्रेस चांगलं व्हायला लागली. मग मी पहिली कॉम्पिटिशन म्हणजे 3 वर्ष हाईट असोसिएशनला खेळलो. तर प्लेस वगैरे लागायचो नाही. वर जायचो खाली यायचो, वर जायचो खाली यायचं. ते 3 वर्ष तसंच लगातार चालू होतं. त्यानंतर मला अश्विन सर बोलले की मी तुला ट्रान्सफॉर्म करतो. तर मी तिथून केलं चालू जर्नी माझी. मग स्लो चालू केलं. तर पहिली कॉम्पिटिशन खेळलो आपली अंतरंग, दादरची कीर्ती कॉलेजची. तर तिकडे माझा गोल्ड पण लागला आणि टायटल पण लागला 3 वर्षानंतर. लगेच नाही लागलं, 3 वर्ष तर थँक्यू बॉडी बिल्डरच. नंतर तिकडे मला फर्स्ट टायटल लागला. मग ज्युनियर मुंबईशीला ब्राउन्स लागला. 18व्या वर्ष. मग 1 वर्ष प्रॉपर ऑफ सीझन घेतला, थोडासा मास गेन केला. मग 2023-24 चा ज्युनियर मुंबईश्री 19 वर्षी टायटल. अरे वा, क्या बात आहे.
पण घरच्यांना किती आनंद झाला होता? घरच्यांना आनंद झाला सर. वरती मम्मीला बोलवला स्टेजवरती, वडिलांना आय थिंक बोलवला. तू रडलेला म्हणजे आनंद अश्रू तरळले होते. किंवा हार्डवर्क तेवढा केला, सेल्फ केला मी, काम करून 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 करून. बॉडी बिल्डिंग खर्चिक गेम आहे. हो, मला पण माहिती किती खर्च लागतो, खूप खर्च लागतो. तर मी करायचो खूप सॅक्रिफाईस करून करून करून. हे काम कर, ते काम कर, म्हणजे कोणाचा सपोर्ट नाही घेतला मी, सेल्फ केला ते. म्हणजे घरच्यांचा पण आधार कोणाचाच नाही घेतला. म्हणजे घरचे डाएट वगैरे बनवून द्यायचे, पण फायनान्शियली सर्व मी माझा स्वतः करायचो. ते मी कसं केलं तर सगळं ते मला आठवलं, ती जर्नी माझी, की मी रॅबिट पण टाकले, माताडी कामगारचं काम केलंय. त्यानंतर माझ्याकडे चिकन खायला पैसे नसायचे, तर माझ्या मित्राचा शॉप होता कलाम अहमद शेख, त्याच्या चिकनच्या शॉपवर मी उभा राहायचो 6 ते 12. मग तो मला वीक मध्ये असं 3 दिवसच चिकन द्यायचा, म्हणजे काउंटरवर पैसे घ्यायचे. मग तो मला पैसे पण द्यायचे, त्याच्याने चिकन अंडी खायचो. मग आपलं लालबाग परेल मध्ये कपिल नालगुडे त्यांची जिम आहे, मग त्यांच्या जिम मध्ये जॉईन झालो. मग तिथून मला हेल्प व्हायला लागली ट्रेनर जॉबला. मग तिथून मी बॉडी बिल्डिंगला थोडं चांगलं मला इन्कम सोर्स यायला लागलो, ट्रेनिंग द्यायला लागलो. मग तिथून सोर्सेस वाढले, मग तेव्हा कुठे जाऊन प्रोग्रेस वाढला मला. वडील काय करतात तुझे? वडील माझे नॉर्मल जॉब करतात. बर. पण आता मी सुरुवातीला बोललो की तुझ्या वयातली ही मुलं आज मोबाईलवर घुसून बसलेले, पूर्ण त्याच्यामध्येच मग पबजी खेळत असतात, काही ना काही उचापात्या त्यांच्या चालू असतात. तर अशा मुलांना तू काय सांगशील? फोकस केला पाहिजे. टाइम गेल्यानंतर काय नाही करू शकत. म्हणजे हाच टाइम आहे की जे आहे आपल्याकडे अचीव्ह करायला. म्हणजे लवकर कमी वयात अचीव्ह करणं, तर पुढे त्रास कमी होणार. खरी गोष्ट आहे. जर नंतर टाइम गेल्यानंतर काहीच नाही, टाइम गेला तर गेला एकदा. टाइम खूप महत्वाची गोष्ट. सध्या तू काय करतोयस? सध्या माझी स्टडी पण चालू आहे, मी फ्रीलान्सिंग पण करतो, मी जॉब पण करतो, आणि साइड बाय साइड मी इन्फ्लुएन्स पण करतो. आज माझे 69,000 फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामला. माझी एक रील व्हायरल गेलेली 188 मिलियन लोकांचे, मिलियन ना डायरेक्ट 188 व्हायरल गेलेली. मग तिथून पण मला थोडे स्पॉन्सर्स येतात. म्हणजे ते मी सेकंड ऑप्शन पकडलंय. आता पोरं काय इन्फ्लुएन्स, आज फेम आहे उद्या नाही, म्हणून त्याला मी कधी पण बोले इंस्टाग्राम आणि युट्यूब हे थोडा सेकंड ऑप्शन पकडा. जॉब पण केला पाहिजे. तर मी लालबागला आता UFC जिम आहे, अंडरग्राउंड फिटनेस क्लब, तिथे दोन्ही टाइम काम करतो, फ्रीलान्सिंग पण करतो. बर. पण असं शुभमनी पहिल्यापासून कधी ठरवलं नव्हतं का की जेव्हा लहानपणी घरचे म्हणजे की माझा शुभम मोठ्यापणे डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, असं घरच्यांचं काय स्वप्न होतं की शुभमनी काय बनावं? असं काय स्वप्न, घरचे कधी फोर्स नाही केले की हेच बन तेच बन. ते मला आवडतं माझ्या घरच्यांचं, की कधी फोर्स नाही केला की तू हेच बन तेच बन. जे ते बोलले तुला जे करायचं ते कर, पण प्रामाणिकपणाने. बरोबर. त्यांचा ट्रस्ट होता, तर मी आवड होती बॉडी बिल्डिंग मध्ये केली आवड. अजून तर जर्नी जस्ट माझी स्टार्ट झालेली. अजून वय 21, अजून खूप काय अचीव्ह करायचं आहे. बरंच पडलेलं आहे. खूप अजून खूप मेहनत बाकी. एक आतापर्यंत तू अंदाजे किती स्पर्धा खेळला एवढ्या या कमी वयामध्ये? कॉम्पिटिशन तर खूप खेळलोय मी. बोललो ना 3 वर्षाचा नंबरच नाही लागले, ते पण हाईट असोसिएशनला. मोजकेच खूप 20-25 कॉम्पिटिशन खेळलोय. बरं, म्हणजे त्याच्यात तुला ज्युनियर मुंबई श्रीचा हा महत्वाचा किताब मिळाला. तो पण असा नव्हता, मला शॉक भेटलं की डायरेक्ट टायटल. बरं, आणि तू सध्या कोणत्या असोसिएशन म्हणून खेळतोय? मी पाठारे, IBBF. चेतन पाठारे सर. ओके. शुभम, मला सांग, आता तुझं फार वय कमी म्हणून मला एक प्रश्न सुचत आहे की तुझ्या वयातली मुलं ही जिम फक्त मुली पटवण्यासाठी की मला गर्लफ्रेंड भेटावा यासाठी काही जण जिम जॉईन करतात, काही जण बोललो सगळेच नाही, तर तुझं असं काही ध्येय होतं का? भारी प्रश्न आहे. गर्लफ्रेंड मी तर बोलेल आता नकोच करा. खूप टाइम आहे, लग्न आज पण करायचं आणि नंतर पण करायचं. गर्लफ्रेंडच्या चक्कर मध्ये काय होतं की तुम्ही जे काम करतात त्याच्या अर्ध डोकं तिच्यात लागतो. अरे ती काय करते, कोणाशी बोलत असेल, ती मला सोडून जाईल का, सगळी मूमाय आहे ती. शॉर्ट पोरगी म्हणजे एवढीच आयुष्य आहे. पण आजकाल मी खूप जण माझे खूप एक्सपिरियन्स पण बघितलेत की पोरीच्या चक्कर मध्ये खूप पोरं गेलेत. असं नाही की पोरी वाईट आहेत, पण तुम्ही एवढा फोकस नको द्या त्यांच्यामध्ये. कमी अंडरस्टँडिंग पोरगी आहे, सपोर्टिव्ह आहे, तर तुम्ही तिला टाइम द्या. तुम्ही वन साइडेड एफर्ट्स टाकत चालले आणि ती तुमचा कापत चालली, तिथे चक्कर मध्ये नको राहा. म्हणून बोलेल कामाकडे पहिला लक्ष द्या. पोरगी नंतर पण येईल,
पहिला काम महत्वाचं आहे, पोरगी नंतर. मी एवढंच बोले. खरी गोष्ट आहे. शुभम, आता तू जेव्हा ज्युनियर मुंबई श्री हा किताब मिळवला, तुझा तेव्हाचा डाएट काय होतं नेमकं आणि तुझं वर्कआउटचं शेड्यूल कसं होतं? आता डाएट तर डेफिसिट मध्येच खायला लागतं, बिकॉज स्टेजला जायचं मग फॅट पर्सेंट लो असतो. मग हाय कार्ब्स आहे, मॉडरेट कार्ब्स पण नाही, तर लो कार्ब्स असतो. म्हणजे सर्व प्रोटीन इंटेक डाएट असतो, ब्रोकली, सॅलेड, चिकन. मग ते प्रॅप असतो, म्हणजे 12 वीक्स 16 वीक्स, म्हणजे अकॉर्डिंग तुमची बॉडी टाईप, अँडोमॉर्फ्स, मॅक्सोमॉर्फ, एक्टोमॉर्फ. मग त्या बॉडी टाईपच्या अकॉर्डिंग तुमचे कोच डाएट डिझाईन करतात. म्हणजे तुमचे एक प्रॉपर गेनिंग झाल्यानंतर ती पण गेनिंग पण लीन गेनिंग, असं नाही की डर्टी गेन. तुमचं एक मसल मास तुम्ही पुट ऑन केलाय, त्यानंतर तुमचा कोच डिसाईड करतो की हा आता माझ्या स्टुडंटला या प्रोटोकॉल मध्ये टाकायचं. मग तो त्या प्रोटोकॉल मध्ये तुम्हाला सेट करतो. मग आम्ही ते फॉलो करतो. मॉर्निंगला एम्प्टी स्टमक कार्डिओ झाला, त्यानंतर 6 मील झाले, त्याच्यामध्ये मॉडरेट कार्ब्स नसतात, 0 या मॉडरेट कार्ब्स असतात. त्याच्यानंतर पीक वीक होतो, म्हणजे प्रॉपर हा 12 वीकचा गेम आहे. मग प्रॉपर कार्डिओ डाएट ह्याच्याने, म्हणजे की ब्रोकली झाला, चिकन झाली, अंडी झाली, आणि लास्टला अंडी पण बंद होतात. मग चिकन ब्रोकली, चिकन ब्रोकली, चिकन, बॉइल्ड फूडच चालू असतो. आणि मग कॉम्पिटिशनचा जो डे असतो तेव्हा आता वॉटर कट पण होतो. मग वॉटर पूर्ण बॉडी डिप्लीट होते, तुमची डिप्लीट लेवलला जाते. त्याच्यानंतर कार्ब लोडिंग होते, म्हणजे जे बॉडी मधले कार्ब डिप्लीट झाले ते थोडेसे लोड करून मग तुम्ही स्टेजवर फुल दिसतो. कडक नॉलेज आहे तुला भाई. नॉलेज नाही, ते जे सरांनी शिकवलं तेच मी. त्याच्यामध्ये बरेचशा नॉलेज पराग परोळेकर सरांकडून पण तुला भेटले, सरांकडनं पण भेटले. मेन म्हणजे बस अश्विन कांबळेकडनं भेटले, की ते एकदम समजवतात. काय काय जण काही प्रोटोकॉल पाठवला, घे तू फॉलो कर, तसं नाही. ते 2-2 तास बोलतात की हा टायमाला हा मील गेला पाहिजे, त्या टायमाला तो मील गेला पाहिजे. मग तुझा मील गेल्यानंतर तुम्ही तेवढा टाइम पोजिंग केली पाहिजे, तसं. मग तेवढं ते सांगतात. पण शुभम, जेव्हा आता तू स्पर्धेची आता तयारी करतो, जेव्हा तू स्वतःला आरशात बघतो, एक तुला स्वतःचा स्टडी करतो तू एक प्रकारे, पण असं शुभमला काय वाटतं की माझा नेमका कोणता वीक पॉइंट आहे, असं स्वतःला काही वाटतं का तुला? बघा, बॉडी बिल्डर आहे तर तो त्याचा वीक पॉइंट कधी सांगितला नाही पाहिजे, बिकॉज दुसऱ्या बॉडी बिल्डरला फायदा भेटतो त्याचा. माझा वीक पॉइंट आहे माझ्याकडेच ठेवणार, हा पण मी त्या वीक पॉइंट वर काम करणार की हा माझा वीक पॉइंट आहे, नेक्स्ट इयर मला चांगला न्यायचा स्टेज. बिकॉज मी सर्वांना याच्यावर एक्सप्लोर केलं का हा माझा वीक पॉइंट आहे. मग तो वीक पॉइंट धरून समोरचा कॉम्पिटिटर मला बीट करायला, हा बाबा ह्याचा हा वीक पॉइंट आहे, ह्याला उडवायचंय. आणि बॉडी बिल्डिंग आता उडवाउडवीची गेम चालू, मी इसको उडावा उसको उडावा, तसं नाही करायचं. तुम्ही लास्ट इयर कसे होते त्याच्यापेक्षा बेटर जावा नेक्स्ट इयर. स्वतःची स्पर्धा स्वतःशी ठेवा, दुसऱ्याशी नाही. मग तुम्ही पुढे स्वतःला बीट करणार, म्हणजे त्याला तर बीट व्हायचंच आहे. तुम्ही बेटर गेले, वन ऑफ द बेस्ट गेले तर तुम्हीच दिसणार 10 लोकांमध्ये. बरोबर. म्हणून स्वतःला बेटर करायचं, दुसऱ्याला ह्याला त्याला बीट करायच्या चक्कर मध्ये नाही जायचं. तुझा फेवरेट मसल कोणता आहे? माझा फेवरेट मसल बॅग आणि कॉर्ड्स. बर, ट्रेन करायला तुला आवडतं, बॅग जास्त आवडते, बॅग आणि कॉर्ड्स. बर, शुभम, आता तू तुझा पूर्ण आहार सांगितला, मी परत तुला मुलींबद्दल सुद्धा प्रश्न विचारला. शुभमला कधी स्वतः प्रपोज आले का? आले, खूप आले, येतात ते. आता इन्फ्लुएन्सर आहे, व्हिडिओ व्हायरल जाते, खूप येतात ते. पण थोडासा त्याला कमी इग्नोर करण्याचा ट्राय करतो मी, बिकॉज अजून आपण स्टेट नाही झाल्या त्या लेवलला, अजून तर जर्नी चालू झाली. हो. तुझा फेवरेट बॉडी बिल्डर कोण आहे? इंडियन सुनीत जाधव, नंतर बाहेरगाव मध्ये क्रिस बमस्टेड. अरे वा, क्या बात आहे. शुभम, आतापर्यंत जेवढा काही स्पर्धा खेळला तू त्याचा एकंदरीत तुझा अनुभव पण सांगितला की काही ठिकाणी मला प्लेस लागला नाही, हळूहळू नंतर तुला प्लेस लागत गेला. आत्ताची जी बरेच तरुण मंडळी आहे की त्यांना शॉर्टकट्स हवे, की मी आज जिमला गेलो, 3 महिन्यात माझी बॉडी बनली पाहिजे, तर हे शक्य आहे का? 3 महिने कुठे, 6-6, 5-5 वर्ष जातात. लोकांचे 15-15 वर्ष झाले तेव्हा जाऊन आज ते इकडे आहेत. तर बॉडी तर शॉर्टकट मध्ये नाही बनत, खूप डिसिप्लिन डाएट आणि खूप मेहनतीचा गेम आहे. शॉर्टकट मध्ये जाईल मग तुम्ही शॉर्टकट होणार. बरोबर. म्हणून एक चांगला कोच, एक तुमची चांगली प्रामाणिकपणाने मेहनत, जेवढा कोच बोलणार तेवढंच तुम्ही करा. तुम्ही 10 कोच करणार, 10 कोचचे 10 नॉलेज. एकच कोच पकडा, प्रॉपर त्याचा ऐका, एकच डिझाईन ठेवा, त्याच्यावर काम करा. बरोबर. तुम्ही ह्याचा पण प्रोटोकॉल वापरतात, त्याचा पण प्रोटोकॉल वापरतात, त्याचा पण प्रोटोकॉल वापरतात, तसं नाही. जो कोच प्रोटोकॉल देईल तेच फॉलो करा. म्हणजे एक ना धड भरावर, बस एकच एकच कोच पकडा, त्याच्यासोबत प्रामाणिकपणाने काम. बरोबर, शेवटपर्यंत त्याच्यासोबत, बाकी कोण नाही.
माझा कोच अश्विन कांबळे आहेत, मी त्यांचाच ऐकतो. मला 10 जण 10 नॉलेज द्यायला, मी कधीच नाही करत. बरोबर. जे ते पाठवतात तेवढंच करतो. तू जेव्हा स्वतःचे बॉडीचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर टाकतो, तू असेल किंवा बाकीचे बॉडी बिल्डर्स असतील, तर अशा काही कमेंट्स पण येतात, निगेटिव्ह कमेंट्स. काय डब्बा खाऊन बॉडी बनवली, काय नाही, इंजेक्शनची बॉडी आहे. म्हणजे लोकांना सप्लिमेंट आणि इंजेक्शनच्या व्यतिरिक्त ते बॉडी बिल्डरची मेहनत दिसत नाही. तर अशा कधी तुला निगेटिव्ह कमेंट्स आले का? असे कमेंट्स अजूनपर्यंत नाही आले मला. आले तरी इग्नोर करतो मी. अजूनपर्यंत तर कधी हेट नाही म्हणजे भेटलंय. पण याबद्दल तुला काय वाटतं? नाही, अशी लोक बॉडी खूप म्हणजे 6-6, 7-7 मील केल्यानंतर, प्रॉपर रेस्ट घेतल्यानंतर, प्रॉपर एवढा खर्च केल्यानंतर ती बॉडी बनते. शॉर्टकटने तर बॉडी बनत नाही. ज्याला नाही माहित तो काही बोलणार. म्हणून मी तर बोलेल, कोणताही बॉडी बिल्डर, तो छोटा असो मोठा असो, इग्नोर करणार तेवढा तुम्ही पुढे जाणार. बरोबर. मेन गोष्ट इग्नोर करा, आपल्या कामावर लक्ष द्या, मेहनत करत राहा. अनेक अशी मुलं असतात की जिम मध्ये व्यायाम करता करता मोबाईल पण चालू असतो, रील्स काढायचे कामं चालू असतात, फोटोज काढत असतात. तर याच्याने शरीर यष्टी बनेल का? नाही ना, आपण 1 तास येतो तर 1 तास आपल्या शरीरालाच दिला पाहिजे. हा, तुम्ही वर्कआउट करताय, तुम्ही पंप केलाय, तुम्हाला जर व्हिडिओ बनायची तर ड्युरिंग सेट मध्ये बनवा. पण तुम्ही 1 सेट मारता आणि 10 व्हिडिओ करतात ते चुकीचं. नाही तर वर्कआउटच्या एंडला बनवा या पहिला बनवा. तुम्ही 1 सेट मारतात 10 फोटो काढणं ते 1 तास आले तर 1 तास पूर्ण तुम्हालाच. इगो लिफ्टिंग हा एक आता सध्या चर्चेचा विषय. विनाकारण वजन जात नाही, फॉर्म टेक्निक पूर्णपणे चुकीचे असतात, उचलता इंजुरी करून घेतात. तर याबद्दल तुला काय वाटतं? मेन गेम तर फॉर्म टेक्निक आहे. तर तुम्ही उचलता तर प्रॉपर उचला, आणि जेवढी तुमची बॉडी कॅपॅसिटी आहे की तुम्ही 100 kg टाकलाय, तुम्ही 100 चे 12 ते 15 रॅप्स काढेल तेवढंच टाका. बरोबर. तुम्ही डायरेक्ट 150 टाकणार, प्रोग्रेसच नाही करणार, मग तुम्हाला इंजरीच होणार. इगो लिफ्टिंगचा चक्कर. इगो लिफ्टिंगला बी अवॉइड करा, प्रोग्रेस टू प्रोग्रेस जावा. आज 80 किलोचे 10-15 मारले, मग तुम्ही थोडासा 5 किलो ऍड करा, त्याच्याच रॅप्स काढायचे ट्राय करा. म्हणजे स्लो टाइम लागतो त्याला पण. जशी बॉडी ग्रोथ आहे तसा वेटचा पण प्रोग्रेसचा पण ग्रुप प्रोसेस स्लोच आहे. मग एकदम प्रॉपर काम करा. जिम ही इगो लिफ्टिंग साठी नाही, प्रॉपर तुम्ही मसल बनवायला येतात, मसल बनवा आणि शांतपणे घरी. इगो लिफ्टिंग करणार, इंजुरी होणार, परत 6 महिने मग तुम्ही पाठी जाणार. त्यापेक्षा जेवढा कॅपॅसिटी आहे तेवढाच मारा आणि शांत राहा. जिम मध्ये जेव्हा एखादा मुलगा वर्कआउट करतो, त्याला 4-5 महिने झाल्यानंतर बऱ्याच ट्रेनर पण त्याला एक सप्लिमेंट घेण्याचं सजेस्ट केलं जातं. परंतु त्या मुलांच्या पालकांकडून एक उत्तर येतं की नाही, सप्लिमेंटमुळे साईड इफेक्ट होतो, किडनी फेल होती, लिव्हर फेल होतं. तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? नाही, सप्लिमेंट मुळे नाही होत असेल. आता तर खूप काय प्रोडक्ट्स आहेत, पण सप्लिमेंट मुळे ना. जर तुमचा कोच तुम्हाला प्रॉपर सांगतो मग तुम्ही घेऊ शकतात. सप्लिमेंट मुळे कोणताही साईड इफेक्ट नाही. हा, बट तुम्ही सप्लिमेंट कुठून बाय करतात, कोणता क्वालिटीचा आहे, घेतलं तर हाय क्वालिटीचा आणि चांगलाच ब्रँड, बरोबर, लॅब टेस्टिंग वगैरे असेल तोच ब्रँड घ्या. नाही तर तुम्ही सस्त्याच्या चक्कर मध्ये जाणार की हा जे 500 कमी आहे, 1500 कमी आहे, तसं घेणं तर चांगला क्वालिटी प्रोडक्टच घ्या, नाही तर नको घ्या. नाही तर डाईट नाही बनवा. बरोबर. सस्त्याच्या चक्कर मध्ये जाऊ नका. तुम्ही बॉडी प्रोडक्ट टाकतायत तर क्वालिटी फूड आणि क्वालिटी वस्तूच घ्या, बरोबर, नाही तर नको घ्या. सध्या क्रिएटिन हे सप्लिमेंट खूप ट्रेंडिंगला आहे, खूप चर्चेचा विषय बनलाय. कोणी काही क्रिएटिन एवढं चर्चेत नव्हतं येत, परंतु काही व्हिडिओज मध्ये काही इन्फ्लुएन्सरकडून त्यांची बॉडी दाखवता, बाबा मी हे खाल्लं म्हणून माझी अशी बॉडी झाली. तर हे 800-900च्या डब्यामध्ये बनते का एवढी बॉडी? मुलांना येड्यात काढलं. आता तुम्हालाही माहित आहे की क्रिएटिन एक फक्त काय करतो, तो एटीपी रिकव्हर करतो. एटीपी सायकल आपली जी 20 सेकंड मध्ये तुटते, ते क्रिएटिन एटीपी रिकव्हरी साठी घेतात. पण लोकांना वाटतं की त्याच्याने गेन्स बनतात. क्रिएटिन घेतल्यानंतर थोडीशी आपली परफॉर्मन्स इनहान्स होते. म्हणजे तुम्ही आपली बॉडी पण क्रिएटिन बनवते, पण तो क्रिएटिन 20 सेकंड मध्ये तुटला जातो, म्हणून आपण बाहेरून क्रिएटिन घेतो. मग त्या क्रिएटिनने फक्त तुमच्या बॉडीत थोडासा वॉटर होल्ड होतो, बस, बाकी काय नाही होत. आणि थोडीशी स्ट्रेंथ वाढते. तेवढा काय तो मसल मास वगैरे नाही वाढवत. क्रिएटिन चांगला सप्लिमेंट आहे, पण आता बघतोय तर त्याचे खूप इन्फ्लुएन्स, हे घ्या ते घ्या ते घ्या, तसं काय नाही. मी पण घेतो, पण एव्हरेज 3 ग्रामच घेतो, जास्त नाही. पण बाकी तर तुम्हाला डाएट करायचंच आहे. तुम्ही एक स्कूप क्रिएटिन घेणार, तुम्ही डाएट नाही करणार, तर तुम्ही बोला की माझी बॉडी बनणार, ते चुकीचं आहे. बरोबर. तुम्ही प्रॉपर सगळे वे प्रोटीन, आता आम्ही बॉडी बिल्डिंग करतो, आम्हाला खूप काय वस्तू लागते, मायक्रोन्यूट्रियन्स लागतात, मग प्रॉपर
प्रोटीन लागतं, मग प्रॉपर फायबर्स, फॅट्स, सगळं म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन घेऊन चालावं लागतं. खरी गोष्ट, एका गोष्टीने बॉडी नाही बनत. बरोबर. शुभम, एक नॉर्मली साधारणतः खर्च किती तुझा आहे जेव्हा तू डाएट वगैरे प्रॉपर फॉलो करतो? असं कधी खर्च वगैरे सर मोजला नाही, पण प्रॅपला खूप खर्च होतो. एक अंदाज? माझं ऑफ सीझनलाच 30च्या वर जातं. काय बोलतो? नेमकाच मायक्रोन्यूट्रियन्स आणि प्रोटीन मध्येच 20,000 रुपये जातात. ऑनचा विचार न केलेला, ऑनवर असतो तेव्हा विचार केलेला. ऑनवर जास्तच खर्च होतो, बिकॉज ऑनवर गेनिंग पेक्षा जास्त वस्तू युज केली जातात. म्हणजे आपण 50,000च्या आसपास पकडूनच चालू. जशी बॉडी बिल्ड, आता एक वेट कॅटेगरी कमी आहे आता, म्हणजे 65-70, मग तेवढाच होतं. जसं तुमची वेट कॅटेगरी वाढेल तसा प्रोटीन इंटेक वाढेल, तसा खर्च वाढेल. आणि जे प्रोफेशनल लेवलला ते लोक लाख रुपये खर्च करतात, 1,00,000-1.5 लाख महिन्याला ते खर्च करतात. वस्तूच तेवढी महाग येते. जर नाही केला तर स्टेजला ती बॉडी नाही दिसत. नाही, आता तुम्ही ऐकला, शुभमचा अवघं 21 वय, त्यांनी एक त्याचा ऑफ सीझनचा, म्हणजे जेव्हा तो कॉम्पिटिशनची तयारी वगैरे करत नाही त्या सीझनचा टाइमचा त्यांनी एक अंदाजे खर्च सांगितला. आजकाल मुलांना किंवा त्यांच्या पालकांना वाटतं की नाही, घरचंच भाजीपोळी खाऊन, वरण भात खाऊन त्याची बॉडी बनली पाहिजे, तर असं नाही. तर त्याच्यामध्ये बरेच मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे, मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट कराव्याच लागतात. शुभम, युट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, तर याच्यावरचे काही फॉरेन कंट्रीतले बॉडी बिल्डर ते काही स्टेप्स शिकवत असतात की असा वर्कआउट करा, बायसेपचा एक्सरसाइज असा करा, प्रत्येक मसलची ती माहिती देत असतात आणि आपली मुलं ते फॉलो करायला बघतात. तर तुला हे योग्य वाटतं का? नाही, त्यांची फॉर्म टेक्निक प्रॉपर असतात. म्हणजे तुम्ही मी मगाशी पण बोललो, तुम्ही 10 लोकांना नको बघा, त्या 10 इन्फ्लुएन्सर मध्ये 10 लोकांची व्हिडिओ बघा, त्याच्यामधनं तुम्हाला कोणता इन्फ्लुएन्सर प्रॉपर सांगतोय तो बघा. आता मी स्वतः क्रिस बमस्टेडचे बघतो, तो माणूस 50चा पण नंबर त्याच कंट्रोलने मारतो, ना जास्त फास्ट मारत ना जास्त स्लो मारतो. तो एकदम कंट्रोल रॅप्स करतो. बरोबर, वर्कआउट तुम्ही कंट्रोल मध्येच केला पाहिजे. मग मी पण बघतो त्याची व्हिडिओ, शिकून घेतो, कारण की तो त्या लेवलला गेलाय, असंच थोडी गेलं. माझा पण तो फेवरेट इन्फ्लुएन्सर आहे, मग त्याला बघतो. बरोबर, बघा 10 लोकांना पण एकाकडनं शिका. बॉडी बिल्डिंग मध्ये माइंडसेट किती महत्वाचा आहे? ऑल अबाउट माइंडसेट आहे बॉडी बिल्डिंग. जर तुमचा माइंडसेटच वीक असेल मग तुम्ही बॉडी बिल्डिंग करूच नाही शकत. बिकॉज तुम्हाला बॉइल फूड खायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कार्डिओ करायचा आहे. आता आपण मिडल क्लास आहे, मग तेवढा पैसा कुठून आणायचा? तो पण एक माइंडसेट आहे ना. जर पैसाच नसणार तर बॉडीच नाही बनणार. बरोबर, मग तेवढे पैसे काढायचे, घरी द्यायचे, मग स्वतःसाठी ठेवायचे, थोडा बाहेरचा खर्च ते पण करायचं. ऑल अबाउट माइंडसेट केल्यानंतर बॉडी बिल्डिंग. माइंडसेट खूप मोठा गेम आहे बॉडी बिल्डिंगचा. तुझं पुढचं ध्येय काय? बघा, ध्येय तर आहे, जेवढी आता ऑफ सीझन चालू आहे, एक टार्गेट ठेवूया, कॉम्पिटिशन सांगणार नाही, खेळू, अचीव केल्यानंतर सगळ्यांना दिसेलच, जसं लास्ट इयर दिसेल तसं. तू आता ह्या लेवल पर्यंत येऊन पोहोचलाय, म्हणजे एक तुझ्या स्वतःच्या हिशोबाने तुला ते ही लेवल काहीच वाटत नसेल, पण तुला फॉलो करणाऱ्या लोकांना खूप काय वाटतं की शुभम ज्युनियर मुंबईशी झालेला आहे. तर ह्या सक्सेसचा तुझा मंत्र काय नेमका? मेहनत करत राहिलो बस. मी तेव्हा पण माझी एक व्हिडिओ बघा, जेव्हा मी ट्रॉफी मारली की माणूस विटून येडा व्हायचा, ते अजून पण मी तेच ठेवतो की माणूस विटून येडा असेल तो काय पण करू शकतो. मग आपला जो वेडा पण आहे बॉडी बिल्डिंगचा तो कमी होऊन देऊ नका. खूप लोक येतात नेगेटिव्ह, अरे काय आहे बॉडी बिल्डिंग मध्ये, काय नाही, नको करा, टाइम वेस्ट आहे. पण जे सक्सेस झाले, या माझंही आज नाव शुभम सकपाळ लागलंय, ते बॉडी बिल्डिंग मुळे लागलं. मी बॉडी बिल्डिंगला ऑलवेज रिस्पेक्ट ठेवतो, नेगेटिव्ह लोकांना इग्नोरच करणार. बॉडी बिल्डिंगने खूप काय काय दिलंय मला, नाव दिलंय. इकडे मुंबईमध्ये मला ओळखतायत, खूप बाजूला नाशिकला कुठेही गेलो मला ओळखतात. तर माझ्यासाठी तर बॉडी बिल्डिंग आहे महत्वाची, आणि मी तिला कधी नाही विसरेल. तिने मलाच नाव दिलंय. हे तू जे काही यश प्राप्त केले त्याचं श्रेय तू कोणाला देतो? बघा, पहिला श्रेय तर मी माझ्या फॅमिलीला देईल, बिकॉज त्यांनी मला परमिशन दिली. मम्मी झाली, माझे वडील झाले, माझी बहीण झाली, आणि सर्वात जास्त श्रेय आता माझ्या बारकी बहिणीला देईल. जी माझ्यासाठी 4-5 वाजता उठते, माझे डाएट बनवते. तिचं नाव प्रज्ञा प्रभाकर सकपाळ आहे, 2 वर्ष लहान आहे, पण माझ्या आईसारखं लक्ष देते. माझ्या कॉम्पिटिशनला मोटिवेट करणं, हे आता इंस्टाग्रामला जेवढे मी घरचे रील वगैरे बनवतो, तीच शूट वगैरे करते. तर तिचा खूप मला सपोर्ट असतो, माझ्या बारकी बहिणीचा आजपर्यंत. म्हणजे
माझं प्रॉपर माझी जिम बॅग पॅक करून, माझे मील पॅक करून, माझं सगळं तीच करते. तर माझ्या बारकी बहिणीला इथून थँक्यू. आणि माझे कोच आहेत अश्विन कांबळे, ते नेहमी सपोर्ट करतात. वन ऑफ द बेस्ट कोच मला भेटले, तर नेहमी त्यांनाही नाही विसरू शकत. बरोबर. गली बॉय म्हणजे गल्लीमध्येच असा मी नॉर्मल पोरगा होतो. त्यांनी मला काय 200-250 फॉलोअर्स होते तेव्हा माझे. बर. तिथनं आज 70,000ला आलो मी. क्या बात आहे. तर ते जे पण आहे प्रकारचं तुझे यशाचे अश्विन कांबळे, माझी फॅमिली, त्याच्यामुळेच आहे मी आज जिथे बसलोय तुमच्यासोबत बोलतोय. तुम्ही आज व्हिडिओ बघितल्यानंतर मला भेटले. तर जे आहे माझे अश्विन कांबळे आणि माझी फॅमिली, त्यांच्यामुळे मी आज इथे. इंस्टाग्रामला तुला सगळ्यात जास्त कोणते प्रश्न विचारले जातात तरुणांकडून? की दादा कोणती सायकल चालवतो? हो. तर मी बोलतो BMX आणि रोमा. BMX आणि बिटवीनची चालवतो. सायकलनी बॉडी वगैरे नाही बनत, खूप मेहनत करावी लागते आणि खूप कष्टाचा गेम आहे. ते सायकल बिकलच्या चक्कर मध्ये जाऊ नका. हे खूप छोटी गोष्ट आहे. बॉडी बिल्डर कार्डिओ, वर्कआउट, डाएट केल्यानंतर त्याची बॉडी करते. आता खूप हे झालंय, ट्रेन 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 कमेंट असतातच, पण मी इग्नोर करतो. हो हो हो, खरी गोष्ट आहे. शुभम, आता तू याचा विषय काढला स्टेरॉइडचा, याच्यामध्ये काही घातक अशी औषधे, उदाहरणार्थ टर्मिन. तर बरेच तरुण मुलांमध्ये त्याची क्रेज इतकी वाढली, त्याच्यामध्ये माणूस पण येडं होतं. हे किती धोकादायक आहे शरीराला? बघा सर, आपण तर त्याचा कधी नाद वगैरे केला नाही आणि कधी बघितलंही नाही, पण एक नॉलेज आहे म्हणून ऐकलंय मी ते, पण मी कधी अनुभवलंच नाही ती वस्तू. तर मला त्याच्या एवढं नॉलेज. मुलांना काय सांगशील तू? जे घातक आहे ते घेऊच नका ना. तुम्हाला माहिती त्याच्याने जीव जाणार, वेडपण होईल, तर तशी वस्तूला टचच करू नका. पण आपण काही बघितलंही नाही आणि कधी टच पण नाही केलं त्या वस्तूला. जेव्हा जेव्हा तू डाएटवर असतो, असं बाहेरची खाण्याची कधी इच्छा होते का? सर, ह्युमन बॉडी आहे, होणार इच्छा होती इच्छा, बट ते गोलला विचार करून इग्नोर करून टाकतो. ऑफ सीझनला खातो मी असं, मग ऑन सीझनला नाही खात. जसं की कट डाऊन असतो तेव्हा नाही खात. शुभम, एक मला म्हणजे मनातून एक प्रश्न सुचला की काही मुलं सप्लिमेंट्स घेण्यासाठी तर आपल्या घरच्यांकडे मागणी करतात की मला सप्लिमेंटसाठी पैसे पाहिजे, जिमची फी भरण्यासाठी पैसे पाहिजे, कारण घरच्यांना स्वतःच घर चालवणं कधी कधी मुश्किल असतं. तर हे तुला योग्य वाटतं? नाही, योग्य नाही, बट जेवढं तेवढं तुमची फॅमिली करते तुमच्यासाठी. तुम्हाला मोठं केलं हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मी तर बोलेल, तुम्ही स्वतः काम करा, जेवढं तुमच्याशी पॉसिबल आहे तेवढा करा. असं नाही की सगळंच घ्यायला लागतं. मी पण जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मला प्रोटीन घ्यायला पण पैसे नसायचे, तर मी स्लो चालू केलं. अंडी, चिकन, त्याच्यापासून मी थोडा केलं. जसे माझे इन्कम सोर्स वाढले तेव्हा मी जाऊन ते बॉडी बिल्डिंगचे वस्तू घ्यायला लागलो. तर तुम्ही स्वतः कमवा, स्वतः बॉडी बनवा, घरच्यांना त्रास देऊ नका. जेव्हा तुम्ही एक अचीव करणार तेव्हा घरचे तुम्हाला स्वतः सपोर्ट करायला लागणार. बस, थँक्यू, मी एवढाच बोलेन. थँक्यू सो मच शुभम. आज तू वेळात वेळ काढून माझ्या या युट्यूब चॅनलसाठी खूप मौल्यवान असा वेळ काढला. तर शुभमने फार कमी वयामध्ये बॉडी बिल्डिंगची जर्नी ही स्टार्ट केलेली आहे. असे फार बोटावर मोजणे इतकी मुलं असतात की कमी वयामध्ये जिममध्ये व्यायाम करायचं, तासन तास घाम गाळायचा, तेवढे अथक परिश्रम घ्यायचे, पण त्याने आज ज्युनियर मुंबई श्री सारखा किताब त्याच्या नावावर केला आहे. सुरुवातीच्या काळात त्याने सांगितले इंस्टाग्रामला 200-250 फॉलोअर होते, आज ते 60,000च्या पुढे जाऊन टेकले. तर विचार करा की शुभमनी किती मेहनत घेतली असेल. तर तुम्हाला शुभमची ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. पबजीला तुम्ही जेवढा वेळ देता मोबाईलमध्ये, तेवढाच वेळ हा जिमसाठी काढलास तर नक्कीच तुम्ही 4 चौघांमध्ये उठून दिसणार, यात ते मात्र शंका नाही. तर तुम्हाला या अशाच नवीन काही इंटरव्ह्यू बघायचे असेल तर माझ्या चॅनलला आजच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.